सध्या महाराष्ट्रात हवामानाचा एक अजब खेळ पाहायला मिळतोय. विदर्भात एका बाजूला तिथले नागरिक जे आहेत ते उन्हाच्या झळाने तरसलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र जे आहे ते तिथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस जो आहे तो तिथे सुरुवात झालेली आहे. आणि यामध्येच जे विदर्भ आहे तिथलं जे तापमान आहे ते 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे. आणि त्यामुळेच हवामान विभागाने आता रेड अलर्ट जारी केलेला आहे. आणि त्यामध्ये अपडेट सध्या आपल्या समोर येते. हवामान विभागाचं जे कार्यालय तिथे उभी आहे आणि तिथूनच एक अपडेट अशी येते ती म्हणजे की 28 मे नंतर हवामानात मोठे बदल होणार आहेत. नक्की हवामान विभागाचा अंदाज काय आहे आणि यामधूनच तुमच्या भागात पाऊस कधी पडणार आहे याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भामध्ये हीटवेव्ह कंडिशन्स आहे. बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि म्हणून विदर्भामध्ये रेड अलर्ट काही डिस्ट्रिक्ट्सला दिला गेलेला आहे मागील काही दिवसांपासून. आणि येणारे 2 दिवससुद्धा अशीच कंडिशन राहण्याची शक्यता आहे. आणि त्यापुढे म्हणजे 28 तारखेनंतर विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जे वाढलेलं तापमान आहे त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट विदर्भामध्ये सुद्धा दिसून येईल. उर्वरित महाराष्ट्र जर बघितला, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा, तर तिकडे तापमान बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी असं म्हणता येईल की वादळी वाऱ्यांसह पाऊस होतोय किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस होतोय आणि त्यामुळं तापमान उर्वरित ठिकाणी कमी झालेलं आहे. तर रिपोर्टमध्ये सगळ्यात आधी बोलूयात विदर्भाबद्दल. सध्या विदर्भामध्ये जी परिस्थिती आहे तिथे उन्हाचा कहर आहे आणि त्यामध्ये सुद्धा दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट असतो. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमान 45 अंशांच्या पुढे गेलेलं आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस हीच उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाजसुद्धा वर्तवला आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही कामं असतील, जर महत्त्वाची कामं असेल तरच घराबाहेर पडा आणि दुपारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन यावेळी हवामान विभागाने केलं आहे. मात्र या सगळ्यांमध्येच एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 28 मे नंतर विदर्भाचं जे तापमान आहे ते 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने अंशाने खाली घसरण्याचा त्यांनी अंदाज वर्तवला आहे. म्हणून त्यांना आता दिलासा मिळणार आहे. यानंतरच आता विदर्भ सोडलं तर मध्य महाराष्ट्र, कोकण यासोबतच मराठवाड्यात एकदम वेगळं चित्र आहे. वास्तव काहीतरी वेगळंच आहे. तिथं हवेत आर्द्रता म्हणजे दमटपण आता वाढला आहे आणि त्यामुळे दुपारच्या वेळी तिथे विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुद्धा वाहतोय आणि त्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे. तर याच पावसामुळे उन्हाचा चटका आता थोडासा कमी होतोय आणि यामुळेच उकाडा वाढलाय. कारण वातावरण जे आहे ते दमट झालं आहे त्यामुळे उकाडा वाढतोय. पण एकूणच विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा आणि इतर जे मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे तापमान सध्या कमी नोंदवलं गेलं आहे. भारतीय हवामान विभाग मान्सूनचं जे प्रोग्रेस आहे ते मॉनिटर करत आहे आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असेल किंवा अजून पुढं जर तो सरकणार असेल किंवा वेळ लागणार असेल तर तसे अपडेट्स भारतीय हवामान विभागाकडनं दिले जातील. तर सध्या आता सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे मान्सून आता आपल्याकडे महाराष्ट्रात कधी दाखल होणार आहे. कारण मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये तर वेळेत दाखल झालेला आहे. त्यानंतर तो केरळमध्ये दाखल होईल. तो आज 26 मेला तिकडे दाखल होणार होता आणि साधारण केरळमध्ये दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवस लागतात त्याला महाराष्ट्रात येण्यासाठी. पण या ज्या तारखा आहेत त्या थोड्याफार पुढे मागे होऊ शकतात. कारण केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता 4 दिवसांचा फरक पडू शकतो. हे आपण तज्ज्ञांकडनं ऐकूनच घेतलं आहे. यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे की यावर्षी पाऊस किती पडणार आहे. तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या मते की यावर्षीचा जो पाऊस आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये कोकण असो, गोवा असो, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात यामध्ये सरासरीचा जो पाऊस आहे तो 92 ते 93% पावसाचा अंदाज आहे, जो खरं शेतकऱ्यांसाठी खूपच समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना जे ॲडवायझरीज आहेत, कृषी विभागाकडनं दिल्या जाणाऱ्या ज्या काही ॲडवायझरीज आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यासाठी आमच्या विभागाकडनं अपडेट्स दिले जातात की कृषीविषयक सल्ला दिला जातो. तर तो तुम्ही आमच्या मेघदूत ॲपवर बघू शकता किंवा मौसम ॲपवर आपण बघू शकतो. एल निनो म्हणजे आपला जो प्रशांत महासागर आहे किंवा पॅसिफिक समुद्र आहे तिकडे विषुववृत्तीय पूर्व विषुववृत्तीय भागामध्ये जर तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीनी वाढलं आणि ते कंटिन्युअस 3 महिने राहिलं किंवा 3 सीझन कंटिन्युअसली राहिलं तर आपण एल निनो आहे असं म्हणतो. आता सध्या न्यूट्रल कंडिशनमध्ये एल निनो आहे आणि तो डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. आणि असं जे जागतिक क्लायमेट मॉडेल्स आहेत ते सगळं असं दर्शवत आहेत की जुलैमध्ये आपलं एल निनो हा सक्रिय होण्याचे चान्सेस आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम
नक्कीच आपल्या भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एका बाजूला विदर्भात जिथे उन्हाचे चटके बसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आता सर्वांनाच आस लागली आहे ती म्हणजे पाऊस कधी पडणार आहे. आणि हेच होतं यंदाचं मराठवाड्यात जरा कमी पाऊस पडणार आहे, त्यामुळे पाण्याचा वापर जो आहे तो आपण सर्वांनी आत्ताच जपून करायची आपल्याला गरज आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसह शेअर करा. धन्यवाद.